तो पावसाळा आलेला आहे आणि पावसाळ्यामध्ये सह्याद्रीचं रूप एकदम पालटलेलं असतं। सह्याद्री जितका मनमोहक वाटत असतो, जितका सुंदर वाटत असतो, तितकाच तो भीतीदायकसुद्धा आहे। आपण जर आपल्या स्वतःच्या मर्यादा पाळल्या निसर्गामध्ये येऊन, तर ते सह्याद्रीचं रूप आपल्याला निहाळता येतं। तर सह्याद्रीचा रौद्रपणासुद्धा आपल्याला काळजीपूर्वक जर आपण गेलो तर अनुभवतासुद्धा येतो आणि तीच काळजी नेहमी घेतली पाहिजे आपल्याकडनं। मी आज कोंड्या नवलेच्या खिंडीमध्ये आलो आहे हा वॉटरफॉल बघण्यासाठी। प्रचंड मोठा वॉटरफॉल आहे आणि इथं याच्या आधी कोणी पर्यटक वगैरे कधी आलेले नाही आहेत। मी नेहमी एक्सप्लोअर करत असतो वेगवेगळ्या गोष्टी, तर आजसुद्धा मी तिथं चाललो आहे। पोपसंडीच्या या शाळेमध्ये आज खरं तर स्कूल बॅग वाटण्यासाठी मी इथं आलो होतो, पण मग एक एक्सप्लोरर जो असतो मनातला तो स्वस्त बसून देत नाही आणि मग आहे वेळ तर चला म्हटलं आपण आज ही खिंडसुद्धा जाऊन येऊ आणि या वॉटरफॉलला एक्सप्लोअर करू, बघूया। इतकं सहज शक्य असेल, व्यवस्थित असेल तर मी तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा लवकरच हा वॉटरफॉल ओपन करेल। सो या इकडं या धुक्यामध्ये या डोंगरामध्ये प्रचंड मोठा वॉटरफॉल पडतो आणि आता मी तिथं चाललो आहे। तो असं कारवीचं जंगल लागतं इथे आणि वस्ती नसल्यामुळे इथं खूप जास्त अडचण सर्व आणि इथं रानडुकरांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असतं, त्यामुळे इथं जरा एकट्याने तर येऊच नाही कधी आणि काळजी घेतं तिथं आलं पाहिजे। एकदम खाली दरी येतो चिखल, अतिशय निसरडी वाट। तो कोंड्या नवलेची जी खिंड आहे आणि तिथं जो वॉटरफॉल आहे हा तुम्हाला इथं दिसतो वॉटरफॉल आणि आता आपल्याला तिथं जायचं आहे। हा असा रस्ता तर इथं दिसतोय जंगलातून। ॲक्च्युली तिकडनं पण एक रस्ता आहे, तिकडनं ते प्रयत्न करत आहेत जाण्याचा, तर इथं कोणी येत नसल्या कारणाने इथं तसा रस्ता नाही आहे। जनावरांनी त्यांच्या चालण्यातून जे रस्ते बनवलेले ते तिथं आहेत त्यांच्या रोजच्या वाटचालीतून। तो आता मी चाललो आहे त्या वॉटरफॉलच्या तिथं खालपर्यंत। असं प्रचंड मोठा फ्लो येतं आणि तिथून जायचं आहे आता मला वर। तिथून जायला तर अवघड आहे, त्याचे ट्राय इथून करतो।